व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम या आंतरराष्ट्रीय संघटनेची बैठक नाशिक येथील शिवनेरी या शासकीय विश्रामगृहावर राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कोकण विभाग प्रमुख कुमार कडलक, जिल्हाध्यक्ष दिलीप साळुंखे, महानगर प्रमुख कपिल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यावेळी नाशिक जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी आणि तालुकाध्यक्ष यांना मार्गदर्शन करण्यात आले। पत्रकारांना येणाऱ्या अडचणी आणि समस्या पत्रकारांनी राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्याकडे मांडल्या। गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकार अनेक समस्यांना तोंड देत असून व्हॉइस ऑफ मीडिया सातत्याने त्या सोडवण्याचा प्रयत्न करीत असून संघटना पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य, शिक्षण, घर या त्रिसूत्री काम करते। नाशिक जिल्ह्यात संघटनेची मजबूत बांधणी करून प्रत्येक तालुका स्तरावर पत्रकार आरोग्य तपासणी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करावे अशा सूचना देण्यात आल्या। या प्रसंगी महिला प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी, जनार्दन गायकवाड, अयूब शहा, ब्रिज परिहार, अक्षय गायकवाड, रेणुका गायकवाड, शब्बीर इनामदार, वैष्णवी सांगळे, हितेश दाभाडे, अफजल पठाण, सलीम सय्यद आदी उपस्थित होते। सर, आज व्हॉइस ऑफ मीडियाची जी आपली जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली, त्यात काय निर्णय घेण्यात आले? असं आहे की निर्णय असे काही नव्हते। व्हॉइस ऑफ मीडियाच्या संघटना बांधणीसाठी आणि पुढचे जे उपक्रम राबवायचे त्या अनुषंगाने सगळ्या टीमची, नाशिक टीमची मीटिंग होती। सगळे उत्साहाने काम करतायत, वेगवेगळे प्रयोग राबवत आहेत आणि गेल्या काही महिन्यापासून नवीन बदल करण्यात आलेत, नवीन पदाधिकारी आहेत। त्यांचं खूप खूप मी अभिनंदन केलेलं आहे आणि मला आशा आहे की ते खूप छान पद्धतीनं काम करतील। नवीन पदाधिकारी आहेत, महिला विंग नवीन झालेली आहे, जिल्हा अध्यक्ष नवीन आलेले आहेत आणि त्यांनी खूप छान पद्धतीने त्यांचं काम सुरू केलेलं आहे। जगातल्या 78 देशांमध्ये काम सुरू असलेल्या व्हॉइस ऑफ मीडियाचं संघटनात्मक बांधणीचं हे सध्याचं पर्व सुरू आहे आणि सगळीकडे म्हणजे शेवटच्या देशांपासून ते इथल्या सगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असणारी बांधणी खूप छान पद्धतीने सुरू आहे आणि याला रिस्पॉन्सही खूप छान पद्धतीने मिळतोय। पत्रकारांचं घर, आरोग्य, त्यांच्या मुलांचं शिक्षण, त्यांचे स्किलिंग, त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचं काम, या सगळ्या विषयावर व्हॉइस ऑफ मीडिया खूप छान पद्धतीनं काम करते आणि ही नवी टीम नाशिकमध्येही त्या कामाला संघटनात्मक बांधणी आणि मूळ उद्देश घेऊन, जी पंचसूत्री घेऊन आम्ही काम करतोय, त्याला निश्चितपणे ही सगळी टीम ते काम घडवून आणतील अशी अपेक्षा आहे। धन्यवाद।